आनंद इतका दिव्य स्वरूपाचा आहे की आजही ही कथा ऐकली की आपल्यालाही आनंद होतो. असं भगवंताने माखन चोरलं. भगवंतांचे मित्र आणि सगळे बालगोपाळ एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की म्हणले चोरी करायची आहे. मग त्याची टीम बनली. टीम मग चोरी कसं एकटा चोरा केला तर कसं होणार. आता काय सगळं टीम वर्क आहे भगवंताचं. भगवंताचे मित्र आहेत मधुमंगल, स्तोक कृष्ण, विजय, सगळे आले. सर्वांना भगवंताने बोलवलं. भगवंताचे सगळे मित्र आले, विंध्य मंडळी, आणि सर्वांनी मिळून मग काय करायचं ठरवायचं. आज कुठे डाका टाकायचा, आज कुणाच्या घरी चोरी करायची. भगवंताने ठरवलं. आणि मग भगवंताने समजलं आता या गोपीच्या घरी जायचं, आज या गवळणीच्या घरी जायचं, ते लोणी चोरण्यासाठी विशेष करून. भगवंताला कसं कळायचं की त्यांच्याच घरी जायचं आहे म्हणून. का ठरवायचे भगवंत असे, कारण ती जी गवळण आहे, गोपी आहे, ती चिंतन करते रात्रंदिवस, कधी एकदा कृष्ण माझ्या घरी येतील आणि लोणी चोरतील. त्या गवळणीला असं वाटतंय, त्या गोपींना असं वाटतंय की कृष्णाने आमच्या घरी यावं आणि चोरी करावी. आणि मग चोरी करण्यासाठी भगवंत अंतरंग आहेत, ओळखतायत. तर अंतरंग ओळखतात आणि भगवंत त्यांच्या घरामध्ये जात आहेत, बरोबर ज्या गोपीची इच्छा आहे त्याच्या घरी. नीट ऐका. एकदा एका गोपीने इच्छा केली. श्रीकृष्ण दररोज कुठल्या ना कुठल्या गोपीच्या घरी जात आहेत. असं माझ्याही घरी येऊन बरेच दिवस झाले. म्हणले अजून कसं काही कृष्ण आले नाहीत, बरेच दिवस झाले. माझ्या घरी पण भगवंतांनी चोरी करावी, आणि चोरी करत असताना मी त्यांना चोरून चोरून पाहावं. ते घाबरलेला कृष्ण इकडं तिकडं पाहणारा, आणि अशा या कृष्णाला मी हळूच जाऊन मागून पकडावं, त्याचे गालगुच्छे घ्यावे, अशी अपेक्षा, अशी इच्छा त्या गवळणींची आहे. आणि 2 धपके सुद्धा लावावे त्या श्रीकृष्णाला. आणि धपके लावले की तो मुळू रडायला सुरू करेल. आणि ते रडताना रुदंतम मुहुर्नेत्र युग्म मृजंतम रामभोज युग्मेन सातच नेत्रम. तर ते भगवंत मुहुर श्वास कंपती रेखा कंठ स्थित ग्रैव दामोदर भक्तिवर्धम. भगवंत रडतील, मी त्यांना मार देईल, मग ते रडायला लागेल. ते भगवंताचं स्वरूप पाहायचं आहे मला, अशी इच्छा गवळणी करतात. त्यांना त्या कृष्णाला पकडायचं आहे. आणि मग या ठिकाणी एक घटना घडते. एका गवळणीने काय केलं, ती चिंतन करत होती. मागच्याच प्रवचनाचा विषय आहे की श्रीकृष्णासाठी मी आज दही लावते. दही काय साधारण नव्हतं. ते दही कसं, मिष्टी दही. कसं दही, मिष्टी दही खाल्ले का तुम्ही कधी? कोणी कोणी खाल्लंय? मिष्टी दही म्हणजे ते दही लावत असताना त्याच्यामध्ये साखर किंवा गुळ घातला जातो, दही लावतानाच. त्यामुळे ते जेव्हा सकाळी जेव्हा ते दही तयार होतं मडक्यामध्ये, तेव्हा ते असं आईस्क्रीम सारखं असं गोड लागतं ते दही. त्याला मिष्टी दही म्हणतात. तर घरी प्रयोग करून बघा. बिघडलं तर मला नाही सांगायचं, तुमचा दोष. ते जमायला पाहिजे. आणि असं मिष्टी दही, भगवंताला साधारण दही फार आवडतं. तसंही देशी गाईच्या दह्याला तर एवढी गोडी असते नॅचरलीच. त्याच्या दुधाला आणि दह्याला नैसर्गिकरित्याच गोडी आहे. पण त्याच्यामध्ये गूळ टाकला तर अजून ते मिष्टी दही बनतं. आणि भगवान श्रीकृष्णाला असं दही आवडतं, मिष्टी दही. त्या गोपीनं काय केलं, रात्री ते दही लावलं. आणि दही लावल्यानंतर ती गोपी, तिने आज ठरवलंय की श्रीकृष्णाला पकडायचं आहे, असं ठरवलंय. आणि मग तिला माहिती आहे की श्रीकृष्ण किती चतुर आहेत ते. त्या गोपीच्या घरी भगवंत आले. भगवंताचं वय किती आहे गोकुळामध्ये बोला? 3-3.5 वर्षाचं वय आहे भगवंताचं. 3.5 वर्षाचं बालक, छोटासा एवढाच नन्ना असा काढणं. आणि भगवान श्रीकृष्ण आले. लुटू 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 करत करत त्या घराकडे आले, त्या गोपीच्या. आणि जेव्हा त्या गोपीच्या घरामध्ये आले भगवंत, गोपी बसलेली अशी खुर्चीवरती, सुंदर अशी खुर्ची आहे, त्या खुर्चीवर बसलेली आहे. ते ए काना, तू कशाला आलायस रे इकडे आमच्याकडे? गोपी विचारते. म्हणजे काही नाही, थोडा वास आला मला इकडे, सुगंधी वास आला तुमच्या घरात, म्हणून मी इकडे आलो.
म्हणले कसं काय ओळखलं तू सुगंधी? ते मला सगळं कळतं म्हणे, कुठून वास, कोणाच्या घरी काय आहे, विशेष आहे. म्हटले भगवंत, छोटेस बालक, हो म्हणले आहे आमच्या घरी आज विशेष. आज म्हणे मी साधारण दही नाही, आज आमच्याकडे मिष्टी दही लावलेलं आहे, मिष्टी दही. पण आज तुला भेटणं शक्य नाही म्हणले दही, तू आलाय टाकाटाकायला मला माहिती आहे. मग त्या गोपीने काय केलं होतं, ते दही आहे ते दही खुर्चीच्या खाली ठेवलं, त्या खुर्चीवर कपडा टाकला आणि त्या खुर्चीवर ती गोपी बसलेली आहे. आणि ते म्हणणे आजपर्यंत तू बऱ्याच वेळेला आलास, चोरून आमच्या घरचं लोणी खाल्लंस, पण आता मात्र म्हणे आज तुला मी यशस्वी नाही होऊ देणार. म्हणे आज एक आपण स्पर्धा करूया. जर तू या दही शोधून दाखवलंस कुठं ठेवलेलं आहे, तर ते दही तुझं सगळं म्हणे. पण जर नाही सापडलं तुला दही आज, तर म्हणे आजपासून चुकून सुद्धा इथून जाताना आमच्या घराकडे बघायचं सुद्धा नाही म्हणे. त्या घराकडे बघायचं सुद्धा नाही, यायचं तर लांबची गोष्ट आहे. त्यामुळे म्हणले आज त्या गवळणीने ठरवलंय की स्त्री कृष्णाला ते दही सापडायलाच नाही पाहिजे, म्हणून तिनं खुर्चीच्या खाली घातली, त्याच्यावर बसलेली आहे. मला ती गोपी आहे. भगवंत किती हुशार आहेत पहा. भगवंताचा टीम वर्क आहे, मग असं सांगितलं, मोठी अशी मंडळी आहे त्यांची. आणि सगळ्या बाल गोपाळांना घेऊन भगवंत आले दही चोरण्यासाठी. एकटे नाही, तिला वाटलं एकटाच आहे. पाठी मागून सगळी ती कंपाऊंडच्या बाहेर टीम उभा होती, सगळी घराच्या बाहेर. आणि सगळे असे तिथून बघतायत, सगळे बालगोपाळ, आता श्रीकृष्ण काय करतोय, कसं लोणी चोरतोय. इतक्यात भगवंतांनी नुसतं नजरेने खुणावलं त्या लोकांना, सगळ्यांना, त्या बालगोपाळांना नुसतं नजरेने खुणावलं. त्यांचा नजरेचाच खेळ आहे, त्यांना सगळं ट्रेनिंग दिलेलं आहे भगवंताने. असं केल्यावर काय करायचं, असं केल्यावर काय करायचं. नजरेनं खुणावलं भगवंताने, खुणावलं तसं त्या सर्वांना कळालं की आता काय करायचंय. सर्व बालगोपाळ गेले त्या गोठ्यामध्ये, जिकडे गाईचा गोठा होता त्या गोपीचा, त्या गवळणीच्या गोठ्यामध्ये गेले. सायंकाळची वेळ होत आलेली आहे. आणि सर्व वासरं सोडून दिली, सर्व गायी सोडून दिल्या, आणि सगळी वासरं त्या गाईचं दूध प्यायला लागले. सगळेजण वासरं गाईचं दूध प्यायला लागले बिनधास्त. आणि मग अशा परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्ण तिकडे आतमध्ये आहेत, त्यांची चर्चा चालू आहे. इतक्यात बाहेरून आवाज आला, मैया मैया मैया. म्हणजे काय झालं काय झालं काय झालं. म्हणजे सगळी वासरं म्हणे सुटली म्हणे, आणि सगळं गाईचं दूध ते प्यायला लागले. असं म्हटल्या बरोबर ती गोपी उठली त्या खुर्चीवर. खिडकीतनं बघितलं तर खरंच सगळी वासरं सुटली होती, आणि सगळं गोपी विसरून गेली की कृष्ण आहे, दही ठेवलंय, आता लपून आपली 8 स्पर्धा आपण लावली होती श्रीकृष्णांबरोबर, सगळं काही विसरून गेली. आणि ती गोपी पळत पळत रयातनं बाहेर गेली गोट्याकडे, आणि सगळी वासरं बांधायच्या नादाला लागली. इतक्यात भगवान श्रीकृष्णांना संधी मिळाली. भगवंत अंतर्यामी आहेत, भगवंताला माहिती आहे कुठं कुणी काय लपवून ठेवलेलं आहे. भागलप्रभूच्या खिशामध्ये कितीची नोट आहे सांगू का? किती रुपये आहेत सांगू का? 400 काय मोठे बाग व्यापारी आहेत ते. ते म्हणतात जर सांगितलं तर ते सगळं माझं. चांगला मोका बघून त्यांना काटावं लागेल मग मला, आता सांगून जमणार नाही. भगवंतालाही माहिती आहे तुमच्याकडे किती आहे. त्या गोपीनं दही कुठं ठेवलंय भगवंताला माहिती आहे. भगवंत ओळखतात सगळ्या गोष्टी. भगवंताला काही हुडकावं लागलं नाही इकडे तिकडे. भगवंत गेले, जशी गोपी बाहेर गेली तसं भगवंतानी त्या ठिकाणी खुर्ची उचलली, त्या खुर्चीच्या खाली एक मटका होता, त्या मटक्यामध्ये मिष्टी दही भरलेलं होतं. भगवंत त्याच खुर्चीवर बसले, सगळं माखण खायला लागले भगवंत. आणि त्याला चांगलं कालवून भगवंतानी मग प्यायला सुरू केलं ते मिष्टी दही. बरसाण्याची लस्सी कधी पिलाय तुम्ही? कोण कोण पिले बरसाण्यामध्ये लस्सी? ती बरसाण्याची लस्सी असं फिरवले की नाही, ते दही जर फिरवलं त्याची लस्सी तयार होते. तर ते लस्सी बनवून भगवंत प्यायला लागले. इकडे ती गोपीची धावपळ उडाली, ते वासरं बांधायची, गायी बांधायची, आणि इतक्यात सगळे बालगोपाळ सुद्धा आतमध्ये शिरले, त्यांना सुद्धा भगवंताने खाऊ घातलं, स्वतःही खायला लागले. आणि इतक्यात ती गोपी आली, गोपीला डाव कळाला भगवंताचा. म्हणले याने पुन्हा एकदा मला फसवलेला आहे, हरी बोल.
पुन्हा मग ती गोपी आली तिकडे, हातामध्ये दांडकं घेऊन आली एक मोठं, आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणते आता. इतक्यात सगळ्या पोरांनी धूम, सगळे पोरं निघून गेले, सगळे पोरं उठून गेले. राहिलं फक्त एकच, गोपाल कृष्ण भगवान की जय. आमचा गोपाळ सापडला. आणि गोपाळ जेव्हा सापडला त्या याला, ते म्हणले आज तुझे छोडूंगी नाही, तर आज तुला मी सोडणार नाही म्हणले. आज तुला शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही. शिक्षा म्हणजे काय? दरा ओढत न्यायचं यशोदा मैयाकडे, तक्रार करायची, भगवंतांची तक्रार. भगवंतांना पकडलं खरं. जेव्हा भगवंतांना पकडलं तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांची लीला सुरू झालेली. आता जशी ती गोपी आली तिच्या हातामध्ये ते काठी बघितली भगवंतानी जेवढं काय होतं तेवढं सगळं पटकन पिऊन घेतलं. आणि तोंडामध्ये एवढं भरलेलं भगवंताच्या लोणी, ते दही सगळं भगवंताच्या तोंडामध्ये भरलेलं. आणि जेव्हा भगवंताच्या तोंडामध्ये भरलेलं ते लोणी आहे, म्हणले काय आता बोल, आता बोल म्हणले. आता काय, आता कोणाला हाक मारशील, आता काय पकडलंय तुला, रंगे हात पकडले. आणि भगवंताच्या सगळ्या अंगावर सांडलेलं, भगवंताच्या तोंडाला लागलेलं सगळं दही. आणि मग भगवंतानी जेव्हा एक योजना केलेली या ठिकाणी, भगवान श्रीकृष्णाने पाहिलं की अगं गोपी मला धडा शिकवणार अजून जन्माला यायचा आहे. सगळ्याला धडा तर मी शिकवतो, मला काय तू धडा शिकवणार आहेस? भगवंत म्हणले आता नाही सोडत म्हणले तुला. भगवान पुन्हा नाही आता नाही सोडायचं. भगवंतांचं नाही, अशी गोपी चर्चा चालू आहे. गोपी जवळ आली, भगवंताला पकडून भगवंताला आता ओढणार. इतक्यात भगवंताने काय केलं, जेवढं तोंडामध्ये धरलं होतं पचकन त्या गोपीच्या डोळ्यावरती भगवंत पचकन ते सगळं थुंकले त्याच्या तोंडावरती. आणि त्या गोपीच्या डोळ्यामध्ये सगळं दही आणि ते सगळं गेलं गोपीच्या डोळ्यामध्ये. 2 मिनिटं ते अशी करते नाही तर ते तोवर श्रीकृष्णाने धूम टाकले. हरी बोल. पळून गेला हा बालक. आणि जेव्हा बालक पळून गेला तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण हिला इतका राग आलेला आहे, पण आता करणार काय. तर गेली, पाणी घेतलं, पाण्याने डोळे धुवायला सुरू केलं, तोंड धुतलं, डोळे धुतले. मग डोळ्यातलं दही धुते. आणि मग दुपार झाली तरी डोळेच धुते, संध्याकाळ झाली तर डोळेच धुते. एक शेजारची गोपी आली आणि म्हणली काय झालंय म्हणली, तुला डोळे तुझे एवढे लाल बुंद झालेले आहेत आणि तू सकाळपासून मी बघते डोळेच धुते, काय भानगड. तिने सांगितलं सगळा वृत्तांत. हा गोपाळ आला होता कन्हैया आणि त्याने हा कार्यक्रम केलेला आहे. आणि मग त्याने त्या म्हणजे डोळे तर तुझे स्वच्छ दिसतायत मला, डोळे तर तू एवढे स्वच्छ दिसतायत, ते दही दूध निघून गेले की कधीच डोळ्यातून, अजून काय धुतेस. अगं म्हणे दही दूध तर निघून गेलं माझ्या डोळ्यातलं, पण जसं तो कृष्ण गेलाय त्याचं सुंदर असं ते रूप अजून डोळ्याच्या पुढंच आहे, दुसरं काही मला दिसच न झाले सकाळपासून, म्हणून मी पाण्याने डोळे धुते. त्या गोपींचं एवढं प्रेम श्रीकृष्णांवर. दिवसभर रात्रभर तिच्या डोळ्यापुढे ते कृष्ण जाईच ना, तेच रूप तिला त्या डोळ्यामध्ये साठवलेलं आहे. सांगण्याचा अर्थ हा होता मंडळीनो, की भगवंत जे आहेत या भगवान श्रीकृष्णांना जेव्हा लीला करायचे, आज ही लीला आपण ऐकली माखन चोरीची, किती आनंद झाला. असं वाटतं की अजून पुढे काय होईल. आणि अशी एकच लीला नाही, भगवंताने असं माखन चोरी रोज करायची. आजच्या दिवशी झालेली कथा मी सांगितली. कदाचित भगवंतानी अशा दररोज वेगवेगळी लीला केलेली आहे. कधी भगवंत जायचे आणि एक प्रभूजी आहेत, माताजी आहेत, झोपलेले आहेत, पती पत्नी एकाच अंथरुणावरती झोपलेले आहेत. प्रभूजींना एवढी मोठी दाढी आहे, माताजींना एवढी मोठी वेणी आहे. तर झोपलेले आहेत पती पत्नी. रात्रीच्या वेळेला कुठून तरी घराची कौलं काढून त्यातनं उडी मारायची आतमध्ये, आणि मग रात्री पण चोऱ्या करायची.
दिवसाचाही चोर आहे, रात्रीचाही चोर आहे. रात्री पण चोरी करायची, दिवसाही चोरी करायची. दिवसाची तर सापडतच नाही, रात्रीची तर कशी सापडणार? भगवंत उतरले घरामध्ये, काहीच कळत नाही कुणाला. भगवंत घरातून कसे पळून जायचे नंदगावचं याचं वर्णन आहे. रात्री यशोदा मैया झोपवायची, 9 वाजले, 8-9 वाजले की झोपायचे, अंगाई गीत गायचं. कृष्ण एकदम गाढ झोपल्याचं सोंग करणार. बरोबर 11-12 वाजल्या की हळूस, घर तर बंद आहे, हळूस घराची कौलं काढून त्याच्यावर चढून उडी मारून भगवंत जायचे रात्री रास नृत्य करण्यासाठी वृंदावनामध्ये. तसंच भगवंत या ठिकाणी गेले आणि ती पती पत्नी झोपले होते. आता लोणी खाल्लं बास झालं ना, आपलं काम झालं की. बरेच चोर चोरी करायला येतात, जे काय मिळत ते घ्यायचं निघायचं ना, तोडफोड कशाला करायची? बरोबर आहे की नाही? तर भगवंतांनी काय केलं, त्या प्रभूजींची दाढी आणि माताजींची वेणीची जोरात गाठ मारली भगवंत, आणि घाट मारले आणि भगवंत गेले निघून. सकाळ झाली, पहाटे 4 वाजल्या. लवकर उठतात लोक, भक्त लोक. 4 वाजता माताजी ओढते इकडं, प्रभूजी तिकडं ओढते. गाठ आता केसाची थोडी जरी इकडे तिकडे झालं केसामध्ये तर किती अवघड होतंय. गुंता झाला तरी कांगवा कधी कधी सरकत नाही. इकडे तर गाठ मारलेले जोरात, कळालंच नाही कशी गाठ मारली. आणि हा म्हणता दाढी म्हणजे प्रश्न आहे मोठा, केस म्हणजे सुद्धा प्रश्न आहे मोठा, कापता तर येत नाही लगेच असं. सकाळी काय कोणच बाहेर येईना, हे पण बाहेर येणार. शेजाऱ्यांना संशय आला, म्हणले काय झाले बघा. मग गेले आतमध्ये आणि मग त्या ठिकाणी दार उघडलं. लाज वाटायला लागली त्यांना, दाढी आणि वेणीची गाठ मारलेली आहे भगवंताने. आणि मग भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी जेव्हा जात आहेत त्यावेळेला त्या ठिकाणी भगवंतानी ही जी लीला केली, मोठी कथा आहे, पुढे मी सांगणार नाही. मग परत सगळे लोक आले तिकडे बघायला, काय झाले काय झाले. सगळ्या गावात पसरलं, गोकुळामध्ये कालवा झाला, असं घटना घडलेली आहे, रात्री असं कुणी केलं, काय केलं, शोध लावायचं चालू आहे सगळं. आणि मग ते व्यवस्थित गाठ सोडवली लोकांनी वगैरे वगैरे नंतरच्या गोष्टी. भगवंतानी या लीला किती केल्या, सुंदर सुंदर लीला केल्या, बालगोपाळांच्या लीला केल्या. हे ऐकून मन भरून येत आहे. आणि त्या मनामध्ये श्रीकृष्णाचं ते रूप तयार होतंय. आणि काही लोकांनी या प्रत्यक्ष पाहिल्या, अनुभवल्या गोकुळामध्ये. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण जे आहेत आनंद प्रदान करण्यासाठी आलेले आहेत. ही उदाहरणं मी यासाठी दिली की आनंद प्रदान करण्यासाठी केवळ गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय जय कृष्ण हरे, जय गोपाल हरे, जय जय कृष्ण जय गोपाल हरे, जय जय कृष्ण हरे, जय गोपाल हरे, जय जय श्याम सुंदर मनमोहना, सुंदर मनमोहना, श्याम सुंदर मनमोहना, श्याम सुंदर मनमोहना, जय गोविंद राधा रमाना, जय गोविंद राधा रमाना, जय गोविंद राधा रमाना, जय जय कृष्ण हरे, जय गोपाल हरे, परम मधुरा युगलना, परम मधुरा युगलना, राधा कृष्ण
जय मोहना माखन चोर, जय जय मोहना माखन चोर, गोपी वल्लभ नंद किशोर, गोपी वल्लभ नंद किशोर, गोपी वल्लभ नंद किशोर, गोपी वल्लभ नंद किशोर। जय जय कृष्ण हरे गोपाल हरे, जय जय कृष्ण हरे गोपाल हरे, कथा जे मी सांगतोय ना हे तत्व समजण्यासाठी कथा सांगतो, तत्वही ध्यानात ठेवा थोडस. भगवंत आनंद प्रदान करायला गोकुळामध्ये प्रकट झाले. आजही कृष्णलीला गाऊन लोक सुखी होत आहेत, खरंच सुखी होत आहेत. तर त्या काळामध्ये कृष्णलीला अनुभवल्या त्या लोकांनी तर किती ते सुखी झाले असतील लोक. आणि म्हणून भगवान श्री कृष्ण मग त्यांच्या आईकडे बऱ्याच तक्रारी यायच्या आणि लोक तक्रारी घेऊन यायची. तुमचा कान्हा आहे ना, कान्हा हा किती खट्याळ आहे, सापडत पण नाही आणि बऱ्याच वेळा मी प्रयत्न केलाय. अगं हे गोपीनं थोडी लाज वाटू द्या तुम्हाला थोडीशी. 9 लाख पेक्षा जास्त गायी आहेत आमच्याकडे. आणि तशा काही गायी आमच्यासारख्या गायी तुमच्यात कुठे आहेत? पद्मगंधा नावाची गायी आहे तुमच्याकडं? आहे का? तिच्या दुधाला कमळाच्या फुलाचा सुवास येतो म्हणे. आलाय कुठल्या लगेच तक्रार घेऊन कृष्णाने. तक्रार करायला आमचा कृष्ण दिसतो का तुम्हाला फक्त? आम्ही काय भिकारी आहोत तुमच्या घरी येऊन आमचं पोरगं चोरी करते? कधीच ऐकून घेतली नाही यशोदा मैयाने तक्रार. यायच्या तक्रार करायच्या. ही गोपी आली, गोपीने सांगितलं तुमचा कान्हा आमची वासरं सोडली, आमच्या गाई सगळ्या दूध पिल्या, आम्ही डेअरीला काय घालायचं, दुधाचे रेट एवढे वाढलेत, पैसे आम्हाला मिळाले असते, सगळे वासरं पिऊन टाकले सगळे. गोपीने तक्रार केली. भगवंतांना बऱ्याच वेळा तक्रार आल्यानंतर मग यशोदा मैया भगवंतांना विचारते, हे कान्हा तू दूध माखन चोरी केली, दही चोरलं, लोणी चोरलं. मैया तूही? अगं ह्या गोपी आहेत ना येड्या झाल्यात, येड्या. रात्रंदिवस कृष्ण कृष्णच करत असतात. ह्या गोपींच्या ऐकण्यात तूही आज आलीस? खरंच तुला असं वाटतंय तुझा कान्हा चोरी करतोय? भगवंताचा चेहरा, भगवंताचं ते रूप, भगवंत इतके सोज्वळ रूप घेतात आईच्या पुढे. आणि मग भगवंत आईला म्हणतात, मैया मोरी काय झालं? मैं नहीं माखन खायो, मैया मोरी मैं नहीं माखन खायो. हे मैया मी माखन नाही खाल्लेलं आहे, मी काय ते दही वगैरे माखन काही चोरी केलेली नाही. भगवंत अतिशय दीनहीन होऊन सांगतायत, मैया मैं नहीं माखन खाया. एकदम समजावं किंवा भगवंत यशोदा मातेला पक्क व्हावं की मी आमच्या कृष्णाने काही चोरी केलेली नाही. मैया तुला तर माहितीच आहे
मी कुठं असतो? भोर भयो गैयन के पाछे, मधुवन मोही पढ़ायो। चार प्रहर बंसी भट भटक्यो, सांज पर घर आयो। ब्रज भाषा आहे, त्याला वृंदावनची भाषा ब्रज भाषा म्हणतात. फार मधुर आहे. आणि भगवंत आईला म्हणतात, अरे हे आई, सकाळी उठलं की नाश्ता करायचा आणि भोर भयो लगेच मग वासरं घ्यायची, गाई घ्यायच्या आणि मधुवनाकडे जायचं, वृंदावनाकडे, यमुनेच्या काठी. हा शेर संपलं काय बघा, चेक करा. शेर जायचं, यमुनेच्या काठी जायचं आणि मग इकडं वंशीवटला जायचं, दिवसभर गाई चारायच्या. आणि मला कुठं वेळ मिळतो मैया, मला यायला रात्र होते. आणि मी कधी चोरी करणार यांच्या घरी जाऊन? सकाळी मी जातो, उठल्याबरोबर तुझ्या बरोबर असतो, नाश्ता करतो, नंतर जातो आणि संध्याकाळ होते मला यायला. आणि चोरी कधी करणार? त्या आल्या कुठल्या लगेच सांगणार लगेच चोरी करतो म्हणून आमच्या घरी. आणि म्हणून मैया, मैं बालक बहियन को छोटो, छिंको की हबी दो पाय, ग्वाल बाल सब बैर परे है, बस बस बर बस मुख लपटायो. मैया मी केवढा आहे बघ, मी केवढा आहे, मी एवढाच आहे की नाही, एवढाच. आणि ते गोपी काय एवढ्या काय वेड्या तर नाहीत की माखन असं खाली ठेवतायत. त्या गोपीने ते माखन शिंक्यावर ठेवलेलं आहे. शिंक एवढ्या उंचावरती आहे, मी एवढा असा, मी कसं काय ते फोडणार ते माखन, कसं काय मी घेणार? तुला शक्य तर वाटतंय काय? कसं तक्रार करतात त्या गोपी? हा तिने बघितलं किंवा तूही पाहिलं असशील की माझ्या तोंडाला माखन लागले, लोणी लागले, दही लागले, कपड्यालाही लागले, तू पाहतेस. पण माझं मी नाही काय केलं. हे काय माहितीये का, ही जी पोर आहेत नाही, लय छपरी आहेत पोरं, माझी मित्रमंडळी वगैरे टुकार आहेत सगळे. हा मधुमंगल, हा विजय, हा स्तोक कृष्ण, हे सगळे लोक एकदम टुकार आहेत सगळे. हे पोरं जातात तिकडं, चोरी करतात, ते लोणी वगैरे चोरतात. आणि काय करतात, ते लोणी घेऊन येऊन माझ्या गालाला पुसतात, माझ्या कपड्याला लावतात आणि म्हणतात की कृष्णने माखन खाया, कृष्णने माखन खाया, कृष्णने चोरी की. तर त्यांच्यावर कशाला विश्वास ठेवतेस तू? तू जननी म्हण की अति भोरी, इनके कही पति आयो, जिय तेरे कछु भेद उपजी है, जानी परायो जायो. ए मैया, अगं मी इतका भोळा, थोडं इमोशनल ब्लॅकमेल करतायत आईला. मी इतका भोळा, पण माझी आई तर त्याच्यापेक्षा भोळी आहेस तू ग. आणि म्हणून ह्या सगळ्या गोपी तुला फसवतोय तुला. मी स्वतःला आधी भोळं म्हणून घेतलं, आईला महाभोळी केलं, आणि ते म्हणतात की तू ह्यांच्या ऐकण्यात येऊ नको, या गोपींच्या वर का, ते तुला फसवायलाच आलेले आहेत गोपी सगळ्या. आई, हे आई, अरे या गवळणींचं ऐकून तू मला परक समजतेस? माझ्यावर विश्वास नाही तुझा? पोटचा गोळा आहे तुझ्या, माझ्यावर विश्वास, त्या शेजारच्या बायांवर विश्वास ठेवतेस, मी तुझा नाही? आणि मग भगवंत गेले, त्या कांबळी, घोंगड, ती काठी गाई राखायची घेऊन आले. यहले अपनी लकुटी कमरिया, बहुत ही नाच नचायो. ती कांबळ आणि लकुटी, काठी हे सगळं भगवंतानी देऊन टाकलं आईला. घे म्हणले, आजपासून मी काहीच चालत नाही म्हणले. काही चारा ते चारा, आम्ही दिवसभर तिकडं, संध्याकाळी आले की यांचा तमाशा रोज इकडं. यांनी आमच्या घरी चोरी केली, तर दही चोरलं, लोणी चोरलं. हे ऐकायला आम्ही बसलो का, हे घे सगळं कांबळ, घे सगळं घे. हे नंदबाबांच्या गाई, राम राम, आता पुन्हा मी गाई चारायला जात नाही. आणि तूही तशी माझी नाहीच आहे, तुला त्यांचंच गोड लागतं बोलणं, तर आता बस म्हणे भगवंतात आम्हाला काही संबंध नाही ठेवायचंय, राम राम. सूरदास तब बिहसी जशोदा, लय उर कंठ लगायो. सूरदासांचं एक पद आहे. सूरदास स्वामी म्हणतायत, जेव्हा मैयाने ऐकलं की कृष्ण आता खरंच बोलायला लागले असं वाटायला लागलं, पळत पळत मैया गेली, कृष्णाला जवळ घेतलं,
गळ्याला आलिंगन दिलं आणि यशोदामाई रडायला लागले. नाही नाही नाही, माझा तो कामा असं नाही करायचं. अरे मी उग म्हणत होते तसं. मलाही माहितीये त्या बायका शहाण्या नाही आणि मलाही माहितीये तू अशी चोरी करणार नाही. असू दे रडू नको, वाईट वाटून घेऊ नको. माझा काना आहे की नाही तू, काना सोजा जरा. नाही नाही, आता भगवंताचा राग म्हणजे भगवंताला काहीतरी प्राप्त करायचं आहे. समजतंय का तुम्हाला? पोरं रडायचं नाटक करतात, काहीतरी पाहिजे असतं, कॅडबरी वगैरे, रडायचं थांबतात ते. आणि मग जेव्हा भगवंत रडायला लागले, यशोदाबाई म्हणते काय पाहिजे काना, तुला काय पाहिजे? नाही मैया, मी आता ठीक आहे, तुझी म्हणणं आहे तर मी आता नाही चोरी करणार, पण हे काय आज तू बरोबर नाही केलंस. बरं असू दे, असू काय पाहिजे तुला? आणि मग भगवंत म्हणतात, मला लगीन कराय पाहिजे. बाई म्हणते हे पोरग केवढं आहे, 3.5 वर्षाचं पोरग आहे आणि म्हणते मला लग्न करायचं आहे. 3.5 वर्षाच्या पोराचं काय लग्न करणार? मैया हसायला लागते. लग्न करायचंय मग म्हणते मग पोरगी, पोरगी कसली पाहिजे? मला पोरगी पण अशी पाहिजे. भगवंतांनी वर्णन केलं. काय वर्णन केलं? राधिका गोरी से ब्रज की छोरी से मैया करा दो मेरो ब्याह. छोरी से मैया करा दो मेरो ब्याह. काय म्हणतात? ही राधा राणी जी आहे, त्या राधा राणी बरोबर मला विवाह करायचा आहे. ती राधा कोण आहे यशोदाला माहिती आहे कोण आहे ती, आणि ती गोरी आहे. मग भगवंत काय करतात आता? आपल्या डिमांड्स मांडायला लागले. काय काय पाहिजे भगवंताला? तर आता रडायचं काय थांबायचं नाही जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही. मग भगवंताने काय केलं? यशोदामाईला सांगायला सुरू केलं. राधिका गोरी से ब्रज की छोरी से मैया करा दो मेरो ब्याह. राधिका गोरी से ब्रज की छोरी से मैया करा दो मेरो ब्याह. यशोदा माता काय बोलते बघा? यशोदा माता म्हणते, जरा आरशात बघ काय, उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है. काय म्हणते? उम्र तेरी छोटासा आहे अजून तू, नजर तरी बघ तुझी कशी आहे. तर नजरेमध्ये काय एवढं लहान मुलाला समजावं का? उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है कैसे करा दो तेरा प्यार. छोटी है नजर तेरी खोटी है कैसे करा दो तेरा. आणि मग भगवान ताईला समजावून सांगतायत काय करे. छोटी सी दुल्हनिया जब अंगना में डोलेगी, छोटी सी दुल्हनिया जब अंगना में डोलेगी. ज्यावेळेला ती छोटीशी, मग आता माझी बायको पण केवढी असणार? मी छोटा म्हणजे माझी बायको पण छोटीशी असणार. ती सून असेल ना छोटीशी असेल माझी, आणि ती अंगणामध्ये काय करेल? डोलेल अशी म्हणजे अंगणामधून. एवढी छोटी असेल ती, तिला मी माझ्या खिशामध्ये ठेवील माझ्या, आणि मग गाई चारायला त्याला घेऊन जाईल बरोबर माझे. भगवंत बोलताय आणि मैया हसते. अनंत कोटी ब्रह्मांडात मालक आहे. काय वर्तणूक चालू आहे बघा इकडे. एवढी छोटीशी आहे म्हणे, एवढी पाहिजे मला, गोरी पाहिजे, एवढीशी पाहिजे, तिला मी खिशामध्ये ठेवेन, तिला मी गाई चारायला घेऊन जाईन आणि अंगणामध्ये आपल्या अशी भाऊलीसाठी खेळेल म्हणे ती छोटीशी. आणि अजून काय करेल? तेरे सामने मैया वो घूंघट ना खोलेगी. आणि माझी जी भाऊ आहे ना, बायको आहे ना, म्हणजे तुझी जी सून आहे ना, फार संस्कारी असेल बरं का. ती काय करेल? तिचा जो पल्लू आहे, घुंगट आहे, तर ते घुंगट घेतलेली असेल म्हणे. कधी सुद्धा असं वर तोड करून पाहणार नाही सासूकडे, नेहमी अशी खालीच बघेल म्हणे, घुंगट घेतलेली असेल म्हणे. म्हणजे आईला जरा कन्व्हिन्स करतायत भगवान.
दाऊ से जात हो, दाऊ से जात हो, बैठेंगे द्वार पे, बैठेंगे द्वार पे. दाऊ दादा तो आहे ना, दाऊ दादा जो आहे, भगवंत म्हणतात की जेव्हा मी मुलगी बघायला जाणार ना, तर मुलगी बघायला गेल्यानंतर ना दादाला नाही बरोबर घ्यायचं, कारण दादा कसा आहे, गोरा गोरा पान दादा आहे. आणि जेव्हा मी मुलगी बघायला जाईल तर मग मी काळा. आम्ही दोघं जर बघायला गेलो तर मग म्हणे ते मुलीकडले किंवा ती मुलगी म्हणे मला पसंत करणारच नाही, कारण मी काळा आहे. दादालाच पसंत करतील म्हणे, माझं लग्न होणार नाही. त्यामुळं दादाला मात्र कधी मुलगी बघायला घेऊन जायचं असं भगवानाने सांगितलं. राधिका गोरी से मैया करा दो मेरो प्यार, गोरी से मैया करा दो मेरो प्यार. भगवंत यांचं कौतुकी भगवंत आहे, कौतुकी. याचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. श्रीकृष्ण आनंद प्रदान करतात. यशोदा माता हसते, एवढ्या बालकाला काय कळावं. आणि अशा प्रकारे भगवंतानी या मधुर मधुर लीला वृंदावनामध्ये केल्या. पूर्ण पुरुषोत्तम भगवान. आणि हे भगवंत यांना जाणून घ्यायचं आहे, या लीलांना जाणायचं आहे, या भगवंताला जाणायचं आहे, या पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्णाला जाणायचं. येते का लक्षात तुमच्या? ते परमात्मा आणि ब्रह्मज्योतीमध्ये हा आनंद नाही. प्रकाशावर ध्यान करा आणि कुठे काय करा, त्याच्याकडे हा आनंद नाही. हा आनंद तर भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. आणि भक्तीमध्ये कथा गाणं नाट्यम चर्चा केली जाते. कथयंतच्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. या कथा भगवंताचा आनंद प्रदान करतात, जीवाला सुख प्रदान करतात. म्हणून भक्ती मार्ग विशेष आहे. म्हणजे भगवंताची सेवा, प्रॅक्टिकल सेवा, प्रत्यक्ष सेवा. भगवंताची सेवा, गायीची सेवा, तुळशीची सेवा, भक्तांची सेवा, याच्यामध्ये दिव्य आनंद आहे. आणि म्हणून भक्ती मार्ग वेगळा. म्हणून भगवान म्हणायचं नेहमी. काय म्हणायचं? ब्रह्म नाही, परमात्मा नाही, काय म्हणायचं? भगवान. भगवान ज्यांनी 6 ऐश्वर्य धारण केलेले आहेत असे भगवान आहे. आणि म्हणून भगवंत प्रभुपाद महाराजांनी या तात्पर्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी सुद्धा म्हणतात की हे सगळं जे आहे हे अंश आहे. अंश. मूळ तर भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्यांचाच अंश म्हणजे परमात्मा आणि ब्रह्म सुद्धा त्यांचाच अंश आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं वर्णन केलंय, त्या ब्रह्मज्योतीच्या पलीकडं आम्हाला जायचं आहे. या ज्योतीचं जे मूळ आहे हे भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्यांना आम्हाला प्राप्त करायचं आहे. तर असं वर्णन एकंदरीत या 15व्या आणि 16व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. असं थोडंसं बाकी आहे अजून, माझा वेळ संपलेला या ठिकाणी. तर अशा भगवंताची तुम्ही भक्ती करा. आणि ही भक्ती कशी करायची? तर नामस्मरण आहे. जेव्हा भगवंताचं नामस्मरण आपण करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम आता उद्या द्वादशी आहे. उद्या सकाळी तुम्ही उठलाय आणि उठल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही काय करताय? माळ घेतलेली हातामध्ये, नामस्मरण करताय. जेव्हा आपण नामस्मरण करतोय, नामस्मरण करत असताना साहजिकच आपण जो विचार करतोय दिवस रात्र ते डोक्यात येते. बरोबर आपल्या, बरोबर आहे का? आज दिवसभर तुम्ही काय काय केलं ते उद्या सकाळी जर तुम्ही मेडिटेशनला बसला तर तुम्हाला ते सगळं आठवायला लागेल आणि तेच आठवणार. म्हणतोय तर हरे कृष्ण पण आठवतंय सगळं ते दुसरेच मन तिकडे पळालेलं आहे.
तर जेव्हा अशा कृष्ण कथा रामकथा आपण ऐकतोय तर स्मरण सांगितलंय. स्मरण सकाळी नामस्मरण करत असताना हे नाव तर चालू आहे इकडे म्हणायचं, पण हे भगवंतांची लीलाचं स्मरण करायला सांगितलं. या लीलामध्ये प्रवेश करायला सांगितलं. हा काय भगवंताने आज या गोपीच्या घरी गेले, बरं अशा प्रकारे माखन चोरी केली आणि बरंच काही केलं. हे सगळं असं त्या जपामध्ये नामस्मरणामध्ये आठवायला पाहिजे. असं नाही की मग नामस्मरण आपलं कुठेतरी बसलाय चालत फिरत माळा करतोय आणि मग काय तर मोबाईल पाहिजे, इकडे एका हातात मोबाईल एका हातामध्ये माळ चालू आहे. स्मरण ही एक दशा आहे, स्मरण. आणि या स्मरणामध्ये इतका आनंद आहे, याच्यामध्ये समाधी लागू शकते. समाधी अवस्था काय आहे? माळ हातामध्ये घेतली, बऱ्याच जणांना आता समाधी लागलेली आहे इथं. तर डोळे झाकलेले दिसत आहेत मला. आज निर्जल उपवास असेल तुमचा, त्यामुळे काय होते का? असं काय नामस्मरण केलं की हातात माळा घेतली, कधी कधी झपकी लागते लगेच, असंही बऱ्याच जणांना होते. तर स्मरणामध्ये जर प्रवेश केला, ज्या वेळेला तुम्ही सकाळी उठलाय ना, माळ हातामध्ये घेतली आहे, हरे कृष्ण वृंदावनामध्ये प्रवेश केलेला आहे. वृंदावनामध्ये आम्ही गोवर्धनची परिक्रमा करतोय. राधाकुंड, श्यामकुंड, गिरी गोवर्धन, गोविंद कुंड, संकर्षण कुंड, अप्सरा कुंड, नवल कुंड, सुरभी कुंड, ऐरावत कुंड, गोवर्धन पर्वत, उद्धव कुंड, राधाकुंड परिक्रमा करतोय आम्ही त्या वृंदावनाची. सप्त देवालयाची परिक्रमा आहे. राधा मदन मोहन की जय, राधा रमण की, राधा गोकुलानंद की, राधा गोपीनाथ की, राधा श्याम सुंदर की, राधा गोविंद देव की, बाके बिहारी लाल की, विधिवत सेवा कुंज. हे सगळं नामस्मरण करताना आठवायला पाहिजे. नामस्मरणामध्ये जो क्वालिटी टाइम आहे, जे आम्ही वेळ देतोय, तर ते सकाळी आम्ही भगवंताचं स्मरण करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. अशा पद्धतीने त्या सर्वांचा उद्देश तोच आहे की भगवंताचं स्मरण व्हायला पाहिजे. आणि मग जेव्हा ते स्मरण होत आहे आणि त्याचं निधी ध्यासनी आहे पुढे जाऊ, की त्या भगवंतांचा लीलांचं सदैव स्मरण व्हायला पाहिजे. त्या गोपीने जेव्हा डोळ्यामध्ये पाणी मारलं, दिवसभर रात्र झाली तरी तोंड धुते, तर त्या श्रीकृष्णाचं चित्र पुढून जाईच ना त्या गोपीच्या डोळ्याकडून. अशी एक अवस्था येते. जसं एखाद्या व्यापाऱ्याला स्वप्न पडते, स्वप्नात पण त्याच्या काय येते? हो, पैसा. बरोबर आहे की नाही? तर एकदा एक व्यापारी होता. तो व्यापारी भुसार मालाचा व्यापारी होता का? नाही, कपड्याचा व्यापारी होता. कपड्याचा व्यापारी होता आणि बऱ्याच वेळेला प्रभूजींनी सांगितलं त्याला की तुमचं हे कपड्याचं दुकान, ठीक आहे, व्यवसाय करा तुम्ही, परंतु सत्संगाला सुद्धा यायला पाहिजे. 2 तास कामगारांवरती सोपवून तुम्ही सत्संगाला येऊ शकता. बऱ्याच वेळेला आमंत्रण दिलं प्रभूजींनी. बऱ्याच वेळा दिल्यानंतर तो एकदा आला, सत्संगामध्ये आला आणि बसला असा माग. पूर्वीचा सांगतो मी, आत्ताच नाही सांगत, फार जुन्या काळातली गोष्ट आहे. मग तेव्हा ते कपडे कापायला कात्री असायची, अशी कपडे कापायला कात्री, तागा कापायला. आणि मग तागा कापत असताना ती कात्री काय करायची, कमरेला बांधून फिरायची. एकदा दोरा बांधलेला असायचं, कमरेला कात्री घेऊन फिरायची. तर प्रवचन सुरू झालं महाराजांचं. सर्वांनाच काय आवडत नाही प्रवचन, बरेच जण वळवळ करत असतात. कधी एकदा संपेल असं होत असते, कारण सर्वांचाच विषय नसतो. कोणाचा श्रवण विषय असू शकतो, कोणाचा नृत्य विषय असू शकतो, कोणाचा प्रसाद विषय असू शकतो. तर हे महाराज तर फक्त बोलवले म्हणून आले होते, बरेच वेळेला आमंत्रण दिले म्हणून आले होते. आणि मग काय झालं, लोखंडे गुरुजी त्याला झोप लागली. प्रवचनामध्ये झोप लागली. आता बसल्या बसल्या पेंगायला लागला, गोरायला सुद्धा लागला, बसूनच गोरायला लागला. आणि मग इकडून पहिले धोत्रवाली माणसं सगळे, इजार कुर्ता मोठा असा लांबलच धोतर खाली. आणि मग हा जो व्यापारी कपड्याचा होता, हा कपड्याचा व्यापारी घोरायला लागला तिकडेच. त्याला सवय नाही कधी सत्संगात बसायची. घोरायला लागला
त्या घोरण्यामध्ये झोपेमध्ये त्याला स्वप्न सुद्धा पडलं. स्वप्न सुद्धा पडलं आणि स्वप्नामध्ये तो दुकानात काम करतोय आणि दुकानात काम करता करता एक गिराईक आलं आणि गिराईक म्हणलं एक जोडी धोतर द्या. काय म्हणलं? एक जोडी धोतर द्या म्हणले. हे म्हणले केवढ्याला आहे? ते म्हणले एवढं एवढं मीटर आहे म्हणले, एवढ्या एवढ्या रुपयाला आहे म्हणले. व्यापाऱ्यांचं बोलणं तुम्हाला माहितीच आहे, कापड दुकानदाराचं. अहो घ्या, आता जोडी असते ना धोतराची, धोतराची जोडी असते. हे मग तुम्हाला एकच पाहिजे. हे म्हणले नाही नाही म्हणले, अहो स्वस्त लावतो म्हणले, घ्या म्हणले 10 रुपये कमी जोडी घ्या म्हणले. कशाला म्हणले फाडायला लावते म्हणले. तू म्हणला नाही नाही म्हणला, मला एकच पाहिजे म्हटलं जोडी. हे सगळं तिथे चाललंय प्रवचनात, स्वप्नात त्याच्या. अशी चर्चा चालू आहे. आणि मग ह्याला म्हणलं एवढं स्वस्त लावले तरी सुद्धा तुम्हाला समजणार म्हणले, घ्या ना म्हणले. ते म्हणले नाही नाही एकच घ्या म्हणले, एकच म्हणले. कात्री घेतली आणि स्वप्नातच तो कापायला लागला. पण ते स्वप्नात तो करत होता, इथं प्रत्यक्ष त्याच्या कमरेला कात्री होती. पुढच्या माणसाला सदरा मागा आला तर कापायला सुरू केलं. कापड दुकानदाराचं नाव घेतलं मी फक्त. त्यात भुसार मालाचे व्यापारी असू शकतात, सोना चांदीचे व्यापारी असू शकतात. त्यासाठी उदाहरण दिलं मी तुम्हाला. हे उदाहरण यासाठी दिलं की ज्याचं चिंतन तुम्ही करताय दिवसभर त्याचं स्वप्न पडतंय. आज दिवसभर काय काय केलं ते सगळं उद्या नामस्मरण करताना आठवतंय. येतंय का लक्षात तुमच्या? समाधी अवस्थेमध्ये. त्यामुळे आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे की कशा पद्धतीनं आपण भगवंताचं चांगलं स्मरण होईल. एकतर मंदिरामध्ये या किंवा घरामध्ये जर चांगली जागा असेल तर ते निवडा, एकांतामध्ये बसा आणि व्यवस्थित पद्धतीनं नामस्मरण करा. आणि भगवंताला आठवा. ते आळवायचं नंतर आहे. हे भगवंता हिरण्यमयेन पात्रेण, हे तुमचं मुख दाखवा आम्हाला, ते वगैरे वगैरे नंतरच्या गोष्टी आहेत. ते आळवणं म्हणतात त्याला, आळवणं. रडायचं भगवंत ते नंतरची गोष्ट. कमीत कमी आपण स्मरण करू शकतो. स्मरण दशा प्राप्त व्हायला पाहिजे नामस्मरण करून. नामस्मरण कोण कोण करते? हात वरती का? खरं करताय का तुम्ही? जे करत नाहीत, आज एकादशीचा दिवस आहे, योगिनी एकादशी की नामस्मरण करा. पाठीमाग हात वरती नव्हते. नामस्मरण केल्यानेच जे खरं सुख आहे, जो रिअल हॅपीनेस आहे तो भेटणार आहे. सर्वांनी काही करायला हरकत नाही. दररोज उठून सकाळी राजा पण थांबलं पाहिजे या ठिकाणी. बराच वेळ झालेला आहे. आज एकादशी आहे, हरी जागर. रात्रभर कंटिन्यू करायला काही हरकत आहे का? हरकत नाही. माझ्यासाठी चांगलंच आहे. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.